नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. माझं नाव सोमनाथ देशमुख. माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल साहेबराव, नांदेली चौक, PNT कॉलनी, डोंबिवली ईस्ट. माझं हॉटेलला आता 3 महिने झाले चालू होऊन. हॉटेल व्यवसाय मी बरेचसे याच्या आधी 3-5 वर्ष चालवलेला आहे. आता हॉटेल माझं नवीन ओपन केलेलं आहे 3 महिने झालं. आज हे जे काही युद्ध चालू आहे इराण आणि बाकीच्या देशांचं, त्याच्यामुळं आज गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे इकडे सगळीकडे. आज फक्त वेळ अशी आहे की आज 3 दिवस झालं गॅस नाही आहे आणि हॉटेल पूर्णपणे आम्ही सध्या आता बंद केलेलं आहे आणि पूर्णपणे आम्ही आता कोळशाचा वापर करून स्टाफसाठी, फक्त कस्टमरसाठी तर जेवण नाही यायचं आहे, पण आता फक्त स्टाफसाठी म्हणून आम्ही चूल उभा करून त्याच्यावर आपलं जेवण स्टाफसाठी बनवतोय. कारण ते स्टाफसाठी तर त्यांना जेवण देणं बंधनकारक आहे. मग त्यांना सांभाळायचं आहे. ते जर एकदा निघून गेले तर परत मला ते भेटणार नाहीत आणि नवीन व्यवसाय असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टी सांभाळायला लागते. थोडीफार सरकारने पण यात लक्ष द्यावं की नवीन व्यवसाय काय आमचा जर विचार तुम्ही केलात तर आम्ही पुढे कुठेतरी नवीन पिढीला आम्हाला आम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आमच्या थ्रू. तेच आमची विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि LPG सिलेंडर कमर्शियलचं पण व्यवस्थापन लवकर करावे. एका हॉटेलमध्ये फक्त हॉटेल मालकाचं नुकसान नाही, तर हॉटेलमध्ये असणारे जे कामगार आहेत, जे कुक्स आहेत, त्यांचा सुद्धा नुकसान आहे. कारण एका हॉटेलमध्ये आज बघायला गेलं तर तुम्ही बघत असाल आमचा जो शिलपाटा हायवे, प्रत्येक हॉटेलमध्ये 100, 150, 200 कामगार आहेत. ते जातील कुठे? ते राहतील कुठे? आणि आता जर त्यांना परत जायची वेळ आली, परत आणायची वेळ आली, म्हणजे परत गावाला पाठवायचं, परत आणायचं, हा सर्वात मोठा हॉटेलवाल्यांचं नुकसान आहे. मला वाटतं फक्त हॉटेल मालकाचं नसून तर प्रत्येक हॉटेलमध्ये असणारे 100-200 असे मला वाटतं कल्याण डोंबिवलीत 500, 700, 800 हॉटेल असू शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा की किती लोकांचं नुकसान आहे आणि किती जणांची घरं रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारची कळकळीची विनंती आहे की हॉटेल लाईनला सुद्धा, हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा चांगला गॅस पुरवठा बऱ्यापैकी झाला पाहिजे. त्याच्यावर उपाययोजना काढले पाहिजे. जर असंच जर चालू राहिला आणि असंच जर घरगुती गॅसची कमतरता, हॉटेल लाईनला गॅसची कमतरता, तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून प्रत्येक नागरिकांना लाकडं फाटी वाटप करायचं एक शिबिर आयोजित करायला लागेल. त्याशिवाय काय पर्याय राहणार नाहीये. आणि मला वाटतं जर थोडीतरी जनाची आणि माळ्याची लाल असेल तर जबाबदारी घ्या. जनतेने तुम्हाला निवडून आणलंय. जनतेच्या माध्यमातून तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जनता पाहत आहे. तुम्ही पुढाकार घ्या आणि पुढचे उपाययोजना काय करता येईल. समजा जर असंच चालू राहिला तर मला वाटतं आज गॅस कमी झालाय, उद्या पेट्रोल कमी होणार, डिझेल कमी होणार, सगळ्याच गोष्टी कमी होणार. लोक खातील काय आणि लोक जगतील काय?